नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या मिडभाव कॉलेजमध्ये ऑर्डर मिळालेली. तर जशी मुंबईवरून गेला तशी सगळी तयारी वगैरे केल्यावर तसेच जाऊक निघाला. तर ऑलरेडी आमचा बहुतेक काम झालेला, पण त्याचं काय मला व्हिडिओ करता येलो नाही, कारण काम एवढा होता की मोबाईल का बाहेर काढूकच बियालो नाही. ते बघा ह्या कॉलेज तर कॉलेजला 100 वर्ष पूर्ण झालेली आणि यांच्या हायस्कूलला 75 वर्ष पूर्ण झाली. असं मिळून दोघं एकत्र कार्यक्रम होतो. एकूण 175 वर्ष पूर्ण झाली. तर आपण अशा प्रकारे लायटिंग केलं होतं. तर अजून लायटिंग करूची होती, पण सगळं आपण सामान आणलेलं, पण रात्रीची वेळसुद्धा खूप झाली. तर आता करून काम तरी किती करणार, तरी बहुतेक आपण काम केलं होतं. तुम्ही हे बघा समोर बोर्ड बघू शकता, ते सेल्फी पॉईंट बनवलेलं होतं. तर शाळेचे काय नाही काय फोटो वगैरे दिलेले होते. जसं वेळ भेटलो तसं पूर्ण कॉलेज फिरले, पण कॉलेज आणि प्राथमिक शाळा एवढी मोठी होती काय तुमका सांगा, जवळजवळ 1,500 विद्यार्थी हमखास बसतील असे होते. शाळेत 100 विद्यार्थी पण नाही होते. आता काय बोलणार नाही. बघा इकडे DEDचं कॉलेज होता, तर हे पण आपण लायटिंग केलं होती. एकच नंबर झाले. हे आपली प्राथमिक शाळा होती, म्हणजे 8वी ते 10वी असताना नॉर्मल तशी. ते बघा पूर्ण तुमका व्हिडिओ घेताना दाखवते. अशा प्रकारे आपण लायटिंग केला आणि गेटवरचं आमचं काम चालू होतं. तर मेन आपण जी लायटिंग लावणार होता ती आपण हाणलेला. मग त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपण छत बांधूक सुरुवात केला आणि जवळजवळ 250-500 माणसांची सिटिंग अरेंजमेंट आपल्याला करूची होती. आणि तुम्ही छत बघू शकताच. मग रात्री 10:30 वाजता आपला जेवण येईल. मग मस्तपैकी जेवण घेतलं, कारण खानावळीत जाऊन जेवणावर आपल्याला अजिबात वेळ नाही होतो. मग नंतर जाऊक निघाला घराकडे, आणि आपल्या घराकडे तुम्ही समोर बघू शकतास करेक्ट 12:30 झालेले. आणि दुसऱ्या दिवशी परत डायरेक्ट रात्री व्हिडिओ करू सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकतास खुर्च्या वगैरे आणलेला अशा प्रकारे लावलेला. एकूण 500 खुर्च्या लावलेल्या होत्या. तर छत आणि मारलेला होता. कसा वाटतं तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर एकच नंबर वाटत होता. आणि ह्या साईड का आम्ही डीजेचा पूर्ण हे लावलेला, सेटअप लावलेला. हे बघा मशीन वगैरे आणि समोर DJ होतो. तर कार्यक्रम उद्या, पण मी काय उद्या जाणार नाही, कारण थोडी तब्येत खराब झाली आहे. हे बघा मेन गेट नंतर आम्ही असो केला. ह्यावरती दिसताना आता काकाने माझ्या चक्कर केला होता, त्या लावलेला होता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.